तर नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि बरेच दिवसांनी आपल्याला कैलास भेटला आहे बघा. इकडे कैलास आहे. तर कैलास असल्यामुळे आजचा प्लॅन केला आपण गरकीचा. गरकीला बऱ्याच टाईम आपण खेकडे पकडल्यात. तर गेल्या वर्षी मी आणि कैलास गेलेलो, तिथून आज मिळाला आहे. तर आज परत एकदा आपण जाऊ गरकीला. आणि जायच्या अगोदर आपल्याला इकडे मोठा तलाव लागला आहे. हा बघा या साईडला मजगावचा तलाव. आणि ह्याच्यामध्ये फंटूस मासे पकडता आहेत, तुम्हाला दाखवतो. हे बघा चिलापी बारीक बारीक मासे लागलेत. आणि इकडे बघा असा कांदा गल वगैरे तयार केलेला आहे ह्या पोराने. भाऊ तुझं नाव काय? अजय. अजय. तुझा? रवीन. रवीन. भाऊ तुझा? अनिकेत. अनिकेत. त्याला ओळखतो मी. तरी नाव सांग. राज. राज. आणि बरीच अशी पोरं आहेत ह्या साईडला. आणि पाठोपाठ पाठोपाठ असे फंटूस पकडतायत. हो घ्या गेलं 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 आलं बघ. अरे दोन आले. दोघांना दोन लागले मित्र बघ. या बघा अशा साईजचे इकडे फंटूस लागतंय त्यांना. हा बघा हा मस्त साईजचा आहे इकडं बघा. मस्त हुकअप झाला धर. आणि हा गालाला आहे ना गांडूळ लावलेले आहेत. हे बघा गांडला त्याला बेटसाठी गांडूळ वापरलाय. आणि लहान गल आहेत, दाखवतो तुम्हाला. हे बघा ती लहान गल वापरले त्याने. आणि असे फंटूस मासे मिळतात पटापट. हे बघा गळ टाकला आला. कैलासच्या हातात आहे मोठी गरकी. आज काठी आपल्याला मस्त मिळाली. पाऊस पण आहे ना येतोय. पाऊस खालून भरपूर आलाय. तर पाऊस असला तर खेकडे आणखीन चांगले मिळतील आपल्याला. लागला इकडे गेट काय वर उतरायला लागते तो. धरते पेरू पेरू पलवतोय. चांगलेच तयार आहेत रे. बघ भारी काय कावला आहे. खायला होईल तुला. आणि इकडे बघा शेतावरती मस्त लावलेत नारळी केळीची झाडं. आणि राप पण बऱ्यापैकी झालेत तयार नाही कैलास. आणि इथे दोन म्हणजे आजी आजोबा राहतात एवढ्या साईडला. एक साईडलाच आहे घरा. आणि इकडे आजी आजोबा राहतात एक साईडला. हा बघा मस्त झोपडा वाटतो ना. मस्त बनवलं. त्या वातावरणात आहे ना राहायला एकदम भारी. एकदम सेफ घर एक साईडला भारी एकदम. आणि चालले कुंपणीची तयारी. कुंपण घालता? काठी चांगलीच लांब घेतलेली आहे ना. म्हणजे पाण्यामध्ये कसं माहिती थांबेल जागेवरती काठी. त्याच्यामुळे घेतली आहे ती. पाण्याचा आवाज यायला लागलाय. तर इकडे घेऊ आपण ताने काढून. ताने नाहीत आपल्याला बांधायला. ताने घेतलेत आतड्या बांधायला. फायनल मित्रांनो आहे ना इकडं आपली गरकी तयार झाले. आणि ह्याच जागी आलो आपण जेव्हा मागच्या टायमाला ह्या जागी आपण भरपूर पकडलेल्या. त्या जागी परत आलो आहे. तर गरकी तयार आहे. आणि बरेच लोकांच्या कमेंट होत्या की अशी खेकडे येत नसेल तू चिपकवत वगैरे असतील. तर असं नाही मित्रांनो. हे आतडे बांधलेत ना त्याला चिंबोरी खायला येते तेव्हा अशी पकडूनच राहते. आणि त्याच्यामुळं ते आपल्याला पकडायला सोपी भेटते. आणि ते काढायचं म्हणजे कसं माहिती आहे एकदम आरामात काठी उचलायला लागते. मग खेकडी कशी माहिती आहे बाहेर येते. तर चला गरकी तयार आहे. टाकूया पटकन. जाय कैलास. हो चल ये पुढे पुढे चालत या. बंद करू या. आपली जागा एकदम गरकी. आणि इथं आपण बसायला जागा पण बनवली एकदम आरामात. ह्याच जागी आपण बरेच असे चिंबोऱ्या पकडल्यात. तर आज बघूया किती मिळत आहेत.
मित्रांनो ना खेकडे आले असे वाटते, बघूया. आलो तर ती काठी भरपूर हो, मोठे मोठे पूर्ण पिवळी पिवळी, पूर्ण बघा पिवळी पिवळी झाले. हे बघा साईज बघा कसली भेटले, जबरदस्त साईजची आपल्याला चिंबोरी पहिली बोनी झाली. बघूया परत टाकू आपण गरकी पाण्यात. तर ह्या साईडला आहे ना अशाच मोठ्या मोठ्या खेकड्या मिळतात बिग साईजच्या. जबरदस्त साईज भेटली. कोणतरी फर्स्ट टाइम थांबलो, जागा चेंज केली आपण दुसऱ्या साईडला आलो आहे बघा. ह्या साईडला आलो आहे, खाली बांधारा विहीर वगैरे आहे. तर इथं बघूया गरकी टाकून इकडे लागतात काय. बराच उशीर त्या साईडला थांबलो आणि पाऊस गेला आहे आणि पाणी पण थोडंफार निवळ होईत चाललंय. भेटले तर बरे होईल. कैलासला देऊ नये. हो तसं पण आपण रात्री जाणार आहोत. हो जात ना जायचं. साईज आहे जबरदस्त, एकदम कडक साईज भेटली. म्हणजे आपली ही तिसरी चिंबोरी आहे आणि हा जेन्स भेटलाय. त्याच्यामुळे साईज आणि पूर्ण भरलेला असतं बघा. कैलास बघा किती खुश झाला आहे ना कैलास. हो भरपूर खुश. बरी साईज भेटली बऱ्याच टायमानंतर, तर बरी साईज मिळाली परत. किती मिळाल्या आपल्या? 4 ना, 4 मिळाल्या. हा धरून ठेवलेला आणि वर आली आली. किती साईज आहे आली, पटापट आली. म्हणजे टाकून 2 मिनटं पण नाही झालेली आणि लगेच आली. दाखव पहिला. हे बघा कसली साईज आहे. टाक, बांधलेच नाही ना. जबरदस्त साईजची भेटली परत. तीच जागा चांगली वाटते इथं. खोल आहे इथं ना, त्याच्यामुळे येत आहेत. आणि असे वाटते आले म्हणून. हो आली आली खायला. इतकं चांगली वाली आहे. पकडतो ही बघा, एकच आंगडेवली आहे पण एवढी पण साईज मस्त भेटली. मस्त भेटली ना खायला. हो खायला खूप मजा वाटली. झाल्या रे लगेच 7-8. जाईल. हे बघा लाग दिसते. हो धर बघू दे. पुढे धर 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 धर. किती मोठे आणायचे. धर काठी इधर. अरे वरती नाही हो, मग हे बघ बाजूला हे बघ चालतंय. तिकडे बाजूला आली. ती बघा कशी आयडियाशीर काढली नाही. एकदम आयडियाशीर. दाखव केवढी मस्त साईजची आहे. चला पाऊस आलेला, पाऊस गायब झाला. परत टाकून ठेवू तिथं. बाहेरच आलेली, इथं वरतीच होती. आणि इकडे पाऊस बघा, भरपूरच पाऊस आहे. आणि इकडे छत्री घेऊन थांबलो आम्ही. खेकड्या बऱ्यापैकी मिळालेत. पाऊस जायची वाट बघू. गाडीवर पोहोचलोय आपण. कैलास आहे ना अजून खेकड्या पकडणार आहे खालच्या साईडला जाऊन. तर खायला पकडशील ना.
तर मित्रांनो इकडे आपण 3 चिंबोऱ्या घेतल्यात मोजून आणि कैलासला दिल्यात 4-5 आहेत ना कैलास, आणि मस्त मोठ्या साईजच्या आहेत मस्त मोठ्या साईजच्या आहेत. तर चला कैलास बाय, भेटू संध्याकाळी. हां भेटू. कैलास इकडं पकडणार वाटतं, बघ भेटलं तर. हां चल. सकाळच बघा पाऊस, म्हणजे रात्रभर पाऊसच चालू आहे. आणि इकडे आई मस्त भाकऱ्या तयार करते सकाळच. आणि भरपूरच पाऊस चालू आहे, 3 दिवस झाले कंटिन्यू पाऊस चालूच आहे. आणि तुम्हाला समोरचा व्ह्यू दाखवतो आपल्या घरासमोरचा. तर आपण ज्या काल खेकडे पकडल्या ना, काल संकष्टी होती त्याच्यामुळे काल बनवला नाही, तर आज आपण बनवू खेकड्यांचा रस्सा. बघा कसा पाऊस चालू आहे जोरदार एकदम. गलीला बघा कोण नाही दिसत, जोरदार पाऊस चालू आहे. पूर्वी पण निघून तयार, पण शाळेला सुट्टी आहे. पोरांची मजा आहे, शाळेला सुट्टी आहे त्याला. पूर्वी हे काय करते, फुलं लावते देवाजवळ. आईची आई राजा बघा इकडे बसलाय, त्याला असं लादीवरच बसायला आवडतं. बघा कसं बसलाय मस्त. झाली प्रियांका कुठे येईल? इकडं आई भाकऱ्या चालूच आहे ते बघा. भाकऱ्या गरम गरम खायला भारी. आणि अशा या वातावरणात एकदम भारी वाटतं ना, एकदम मस्त गार शांत गार हवा सुटली. मस्त वाटतं पावसाचं वातावरण. खेकडे आज कसे भरणार आहेस ना पिठामध्ये? बेसनच्या पिठामध्ये ते भारी असतं, लागतात ना खायला ह्या टायमाला. आणि पाऊस बघा मित्रांनो, पाऊस चालूच आहे. काल 3 दिवस झाले असा कंटिन्यू पाऊस चालू आहे नाही, 3-4 दिवस. इकडे घेतले लसूण टाकते, इकडे मीठ टाकणार आहे. कांदा तेलामध्ये भाजून घ्यायचा. कांदा इकडे तेलामध्ये भाजून घेते मी. इकडे मी टोमॅटो टाकून देते. इकडे आपले घरगुती मसाले साधे, हे लाल मिरची पावडर, गरम मसाला, हल्दी पावडर, काश्मीरी मिरची, हे सर्व मसाले मिक्स करून घेऊया आपण. हा बघा इकडे ओल्या नारळाचा वाटण काढलेला आहे आपण, ते टाकूया. हे जे खेकडे आपण साफ करून घेतलेले आहेत ते ह्याच्यामध्ये ऍड करायचं. इकडे टाकून घेतले, ग्रेव्ही झाली तयार. डबा नेहमी ह्या ज्या आंगड्या काढून घेतलेल्या आहेत आपण, त्या मिक्सरला लावून घेतल्या आहे. हा बघा त्याचं पाणी आपण ह्याच्यामध्ये ॲड करू, कारण हे पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये कॅल्शियम असतं. हे बघा सर्व बारीक पेस्ट करून घेतलेली आहे.
इकडे यांच्या कपच्या आहेत, ह्या बघा वरच्या ज्या कपच्या आहेत त्या स्वच्छ धुवून वगैरे घेतलेल्या आहेत आणि त्यांना आपल्याला भरायचं आहे बेसनच्या पिठाने. तर मी इकडे कांदा घेतलेला आहे, मिरची घेतलेली आहे आणि इकडे कोथिंबीर घेते. आपण मिरची पावडर घेऊया, त्याच्यामध्ये गरम मसाला आणि हळदी पावडर, थोडा मीठ घेऊया चवीपुरतं. हे बघा इकडे मी बेसनचं पीठ घेते. हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने मिक्स करून घेऊया आपण सर्व मसाले. थोडा पाणी ॲड करू भिजवण्यासाठी, जास्त नाही घ्यायचं पाणी, थोडाफार. ह्या बघा अशा पद्धतीने आपण बेसनचं पीठ तयार केलेलं आहे आणि आपल्याला ह्या कपच्या भरून घ्यायच्यात. हा बघा अशा पद्धतीने आपण कपच्या भरून घेणार आहेत व्यवस्थित एकदम. पीठ एकदम पातळ पण नाही करायचा, असं एकदम मस्त घटघट. अशा पद्धतीने आपण पटापट भरून घेणार आहे पाहिजे. बॉईल झाल्याच्या नंतर आपण ह्या भरलेल्या कपच्या टाकणार आहेत त्याच्यामध्ये. कड आला आणि त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत ह्या भरलेल्या खेकड्या. आणि रशाला कड यावं लागतं, कारण त्याच्यानंतरच आपण टाकू शकता, नाहीतर मग विरघळून जातं बेसनचं पीठ. आता ह्याच्यामध्ये मीठ टाकूया, चवीपुरतं मीठ. असा एकदम झणझणीत एकदम तयार झालाय. हे बघा इकडे मस्त खेकडे आणि इकडे बघा भरलेली खेकडी आणि मस्त आंगडे वगैरे मस्त बघा तयार झालेत, जबरदस्त. तर बाहेर बघा, बाहेर आहे ना पाऊस भरपूरच चालू आहे. तर आज काहीतरी कॅम्पिंगचा वगैरे प्लॅन करायला लागेल, तर मजा येईल अशा पावसामध्ये कॅम्पिंग. तर चला ही व्हिडिओ तर स्टॉप करतो, भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये.